योगेश कदमांच्या राजीनाम्याची चर्चा, एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे, केलं मोठं वक्तव्य. शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवासतील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. हे प्रकरण चांगलंच तापलं. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडिओ समोर आला. त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आणि हे सर्व सुरू असताना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याच्या बातम्या देखील सातत्यानं समोर येत आहेत. 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला आणखीन उधाण आलं. दरम्यान या यादीमध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे आरोप. योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत. मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काम करायचं. तुझ्या मागे माहीत आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.